हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अधिक मास 8 जून 2026 सोमवार कालाष्टमी का खास आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याच्यासाठी उपाय कोणते करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. अधिक मासमध्ये जून 2026 सोमवार या दिवशी येणारी अष्टमी खूप खास आहे. ही खास का आहे तर ती ज्येष्ठ अधिक मासमध्ये येत आहे. तसेच सोमवार ह्या दिवशी येणारी अष्टमीचे खूप महत्त्व आहे. सोमवारच्या दिवशी अष्टमी ही वर्षातून फक्त एकदाच येते, म्हणून तिचे महत्त्व जास्त आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मास हा भगवान विष्णू व भगवान शिव यांची कृपा प्राप्त करण्यासाठी खास महिना आहे. म्हणून अधिक मासमध्ये सोमवारी येणारी अष्टमी बाकीच्या दिवशी येणाऱ्या अष्टमीपेक्षा महत्त्वाची आहे. हिंदू धर्मामध्ये कालाष्टमीचे व्रत हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. दर महिन्याला कृष्ण पक्ष अष्टमी तिथी साजरी केली जाते. ही तिथी भगवान शिवचे रुद्र स्वरूप कालभैरव यांना समर्पित आहे. कालभैरव यांना वेळ, ज्ञान, न्याय व सुरक्षा देवता मानले जाते. पण आता जून महिन्यात येणारी कालाष्टमी ही खास आहे. या दिवशी असा एक दुर्लभ संयोग बनत आहे जो पूर्ण 3 वर्षांनी फक्त एकदाच येतो. चला तर मग पाहूया ही कालाष्टमीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी, त्याचे लाभ काय आहेत, तसेच कोणते सटीक उपाय केले तर संकट निवारण होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल. अधिक मासमधील कालाष्टमी का खास आहे? कालाष्टमी भगवान शिव यांचे रुद्रस्वरूप कालभैरव यांना समर्पित आहे. कालभैरव आपल्या भक्तांची रक्षा करतात व जीवनामध्ये येणाऱ्या बाधा किंवा संकटे दूर करतात. या दिवशी जप, तप, दान, व्रत व पूजापाठ केल्याने त्याचे फळ अधिक प्राप्त होते. भक्त ह्या दिवशी विशेष पूजा अर्चा करतात व कालभैरव भगवान यांची आराधना करतात. अधिक मास कालाष्टमी 2026 तिथी वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी 8 जून 2026 सोमवार सकाळी 3:24 प्रारंभ होत असून 9 जून 2026 मंगळवार सकाळी 3:23 समाप्ती होत आहे. व्रत करण्यासाठी उदय तिथी म्हणजे प्रदोष काल विशेष महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच कालाष्टमी व्रत व पूजा 8 जून 2026 सोमवार ह्या दिवशी करावयाची आहे. कालाष्टमीच्या दिवशी पूजा कशी करावी? कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून भगवान शिव व कालभैरव यांचे मनोभावे ध्यान करावे. आपल्या घरातील देवघरामध्ये दिवा लावावा, फुलं अर्पित करावी, फळ व मिठाई ठेवावी व ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जाप करावा. तो शुभ मानला जातो. दिवसभर व्रत ठेवून रात्री पूजा करावी. कालाष्टमी व्रतचे त्याचे महत्त्व काय आहे? धार्मिक मान्यता अनुसार कालाष्टमीचे व्रत ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनातील भय, शत्रुबाधा व नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचबरोबर मानसिक शांती, आत्मविश्वास, सकारात्मकतांमध्ये वृद्धी होते. असे म्हणतात की मनोभावे कालभैरव यांची पूजा अर्चा केल्याने विशेष कृपा प्राप्त होते व कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊन सफलता प्राप्त होते. भगवान शंकर, भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केल्याने सुख समृद्धी येते. अधिक मास कालाष्टमी सटीक उपाय कोणते करायचे आहेत ते आता आपण बघूया. भगवान विष्णू यांची पूजा तुळशीपत्राच्या बिना पूर्ण होणार नाही. आपल्याला काय करायचे आहे? 5 तुळशीपत्र घेऊन भगवान विष्णू यांना अर्पित करावे व एक तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा मनोभावे जाप करून मनोकामना सांगावी. त्यामुळे आर्थिक तंगी दूर होईल. घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यांचा त्रास कमी होईल. विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील. धनप्राप्तीसाठी हळदीचा हा उपाय जरूर करा. धनाची देवी लक्ष्मी माता आहे. हळद ही पवित्र मानली जाते. कोणतेसुद्धा शुभ कार्य असेल तर हळद वापरली जाते. आपल्याला काय करायचे आहे? तुळशीच्या रोपाला 1 चिमूटभर हळद अर्पित करायची आहे. हळद अर्पित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे. त्यामुळे गरिबी दूर होईल, आर्थिक प्रगती होईल. हळदीचा चमत्कार आपल्याला लवकरच दिसतो. हळदीमुळे गुरुग्रह प्रबळ होतो व भगवान विष्णू व भगवान महादेव प्रसन्न होतात. आपल्या घराचे मुख्य दार हे शुभ मानले जाते. मुख्य दार पाहून लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. थोडी हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे पाण्याचे थेंब टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आहे. त्या पेस्टने आपल्याला घरातील तिजोरीवरती एक स्वस्तिक काढायचे आहे. दुसरे स्वस्तिक देवघरात काढायचे आहे व 2 स्वस्तिक मुख्य दरवाजावर बाहेरील बाजूस काढावयाचे आहे. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहील व अनावश्यक खर्च कमी होऊन आर्थिक प्रगती आपली सुधारेल. अजून एक छान उपाय आहे. आपल्याला 3 तुळशीची पाने घेऊन थोडी हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे व एक पान घेऊन त्यावरती एक हळदीचा टिका लावायचा आहे व ते पान भगवान श्रीराम यांना अर्पित करायचे आहे व बाकीची 2 पाने घेऊन त्यावरती हळदीचा तिलक लावून एक तुपाचा दिवा व ही 2 पाने तुळशीजवळ ठेवावी. त्यामुळे ग्रहक्लेश दूर होऊन सुखसमृद्धी नांदेल व पितृदोष असेल तर तो निघून जाईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.